आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी सध्या राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे। भाजपने महापौर पदावर दावा केला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटानेही महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदावर आपला दावा मांडला आहे। या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय नगरसेवकांची गटनोंदणी होणे शक्य नाही, ज्यामुळे महापौर निवडणूक प्रक्रियेला गती मिळणे आता कठीण झाले आहे। भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की महापौर पद उबाटाच्या गटाला जाण्याचा प्रश्न नाही। महापौर भाजपकडूनच निवडला जाईल, अन्यथा भाजप विरोधी पक्षात बसेल, असे त्यांनी सांगितले की दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यात भाजपच्या नगरसेवकांना कोणतीही रुची नाही। त्यामुळे मुनगंटीवार यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे। सध्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर मतदान 31 जानेवारीला होण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण सध्याच्या परिस्थितीमुळे महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी मोठे यश मिळवले असले तरी काही महापालिकांमध्ये भाजप विरोधात स्थानिक पातळीवर विरोधक एकवटताना दिसत आहेत। चंद्रपूर, अकोला, अमरावती, सोलापूरसह मीरा भाईंदरमध्येही आम्ही सारे भाजप विरोधात असा राजकीय प्रयोग सुरू असल्याचे चित्र आहे। मीरा भाईंदर महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली आहे। 2026च्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केली असली तरी या नव्या आघाडीमुळे महापालिकेतील राजकारण तापले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की महापालिकेत काही चुकीचे घडल्यास त्यावर अंकुश ठेवू। पक्ष न पाहता 16 नगरसेवक शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले। राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात बिनविरोध जागा जिंकल्यानंतर विरोधकांनी लोकशाही धोक्यात असल्याची टीका केली होती। आता हाच पॅटर्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही दिसून येत आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे प्रकार वाढत असून भाजप बिनविरोध निवडींच्या माध्यमातून आघाडी घेत असल्याचं चित्र आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने बिनविरोध निवडीचं खातं उघडलं आहे। खारेपाटण जिल्हा परिषद गटातून भाजपच्या प्राची इसवालकर या बिनविरोध निवडून आल्या असून उभाटा सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी माघार घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। तसेच बांदा जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार आणि माजी सभापती प्रमोद कामत हेही अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी उमेदवारी मागे घेतल्याने बिनविरोध निवडून आले आहेत। या दोन बिनविरोध विजयांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची रणनीती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे। महापालिका निवडणुकांच्या गदारोळात नाशिकमधून एक मोठं खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे। तब्बल 400 कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा कट उघडकीस आला असून या प्रकरणात राजकीय आणि बिल्डर लॉबीचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा नाशिकमधील तरुण संदीप पाटीलच्या अपहरणाच्या तपासातून झाला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 16 ऑक्टोबर रोजी कर्नाटकमधील चोरला घाटात गोव्याहून कर्नाटक मार्गे एका ट्रस्टकडे जाणाऱ्या 2 कंटेनरमधील 2000 रुपयांच्या जुन्या नोटांमधील 400 कोटी रुपये लुटण्यात आले। या पैशांचा मूळ मालक ठाण्यातील एक बिल्डर असल्याचा दावा संदीप पाटीलने सोशल मीडियावरील व्हिडिओत केला आहे। या प्रकरणात संदीप पाटीलला खोट्या आरोपाखाली धमक्या देत मारहाण करून अपहरण करण्यात आल्याचं समोर आलं असून आतापर्यंत 5 आरोपींना अटक तर 2 आरोपी फरार आहेत। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केल्याचं जाहीर केलं आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उघड झालेल्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। मुंबईत बिहार भवन बांधण्याच्या प्रस्तावावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे। राज ठाकरे यांना लक्ष्य करत अशोक चौधरी यांनी टीका केली असून कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे। यावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रत्युत्तर देत बिहारने आधी स्वतःच्या राज्यातील रोजगार आणि स्थलांतरांचा प्रश्न सोडवावा अशी टीका केली। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बिहार भवनचा निर्णय हा सांस्कृतिक आदान प्रदानासाठी नसून जातीयवाद आणि राजकीय तोडफोडीच्या हेतूने घेतला असल्याचा आरोप केला आहे। भाजपकडून मात्र मनसेने बिहार भवनला विरोध करण्याऐवजी हार भवन उभारावं असा टोला लगावण्यात आला आहे। या सगळ्या घडामोडींमुळे बिहार भवनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे।
रविवारी रात्री अंधेरीतील ओशिवरा येथील रहिवासी भागात एका इमारतीत 4 राऊंड गोळ्या लागल्या. तपासात मुंबई पोलिसांनी कमाल खानला अटक केली आहे. KRK यांनी पोलिसांना सांगितले की ते घरासमोरील मँग्रोव्हच्या जंगलात बंदूकची फंक्शनॅलिटी चेक करत असताना फायरिंग झाली होती आणि गोळ्या हवामानामुळे इमारतीला लागल्या. यात कुणालाही जखम झाली नसली तरी अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून लायसन्सधारी बंदूक जप्त केली असून सुरक्षा नियमांचे पालन झाले की नाही आणि परवान्याच्या अटींची चौकशी करत आहेत. न्यायालयाने KRKला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मी सध्या ओरशिवरा पोलीस स्टेशन इथे त्यात अभिनेता कमाल खान यांनी गोळीबार केला होता. कुठे ना कुठेतरी गोळीबारचं कारण अजून समजलेलं नाही आहे, पण अभिनेता कमाल खान यांना पोलिसांनी अरेस्ट केलं असून 27 तारीखपर्यंत त्याला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. महापे MIDC परिसरातील बिटाकेम केमिकल कंपनीत आज अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की संपूर्ण परिसरात धुराचे काळे लोट पसरले होते, तर लांबूनच ज्वालांचा थर दिसत होता. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किट किंवा केमिकल रिॲक्शनमुळे लागली असावी अशी माहिती मिळत आहे. मात्र पंचनामा करून आग लागण्याचे नेमके कारण निश्चित केले जाईल. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगावमध्ये सोनं आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपासूनच दोन्ही धातूंचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांसाठी सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर GST सह 1,61,916 पर्यंत पोहोचला आहे, तर 1 किलो चांदीचा दर GST सह 3,50,200 झाला आहे. सोन्याचा भाव मागील दरापेक्षा 2,200 रुपये आणि चांदीचा दर 15,000 रुपये वाढला आहे. मुंबईतील कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन आणि विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 26 जानेवारी 2026 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड इथे विंटेज आणि क्लासिक कार फिएस्टा 2026 आयोजित केली जाणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे रोल्स रॉयस फॅन्टॉम चा 100 वर्षांचा फॅन्टम सेंटेनरी शोकेस, जो भारतातील सर्वात मोठा मानला जातो. कार्यक्रमात फरारी, लंबोर्गिनी यांसह अनेक दुर्मिळ ऐतिहासिक आणि शाही कार्स प्रदर्शित केल्या जाणार आहेत, ज्यामुळे मुंबईच्या ऑटोमोबाईल संस्कृतीत हा एक ऐतिहासिक क्षण म्हणून नोंदला जाणार आहे. ये गाड़ी एक एल्विस है. ये मेरे पापा का गाड़ी, निशान डोसा का गाड़ी है. ये एल्विस में मेरे पापा हर संडे सुबह ड्राइव करता है कोस्टल रोड पे मुंबई में, और मुझे ये गाड़ी बहुत पसंद है. ये महाराजा का गाड़ी है. एग्जीबिशन हर साल होता है बहुत सालों से. हे फिएस्टा वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन, जी आमची पॅरंट बॉडी आहे, ते 107 वर्षापासून हमेशा करते. पहिली रॅली आम्ही केली होती 1904. मी तर नाही होता, पण आमचे रेकॉर्ड सांगते की दिल्ली टू बॉम्बे हे इव्हेंट होती आणि त्याच्यानंतर हर वर्षांनी WI हे इव्हेंट करते. आता नवीन आमची क्लब आली आहे 20-30 वर्षापासून, विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया. मी त्याचा चेअरमॅन आहे आणि WIचा बी चेअरमॅन आहे. तर ते काय आहे, WI आमची पॅरंट बॉडी आहे. म्हणजे आणि हे आम्ही कशाला करते एक्झिबिशन, की हिला बघायचं असेल की काय गाडी माझ्या आजोबांनी वापरली की कोणी वापरली ते येते. मला वाटते माझी आजोबांनी काय वापरली ते मला बघायला मिळते. जसे हे महाराजा काश्मीरची रोल्स रॉयस 17 EX, ते वर्ल्डची मोस्ट इम्पॉर्टंट एक गाडी आहे. त्याचे मी इकडे 95 इयर्सच्या नंतर परत येते. म्हणजे आपल्याला लई हे वाटते की काय आपली गाडी होती. आम्ही एक मानते की हर वर्षाला काही बी मिस्टेक आहे तर आम्ही तिचं एक आमचा ग्रुप आहे, ते सगळा त्याच्या डिस्कस करते आणि आम्ही दर वर्षाला इम्प्रूव्ह होते. आणि आम्ही एक दुसरा केला आहे की हर वर्षाला 10 नवीन गाडी आणायची. एकनी एक आम्ही जो लावूया गाडी तर त्याचे म्हणजे चाम नाही राहणार. तर हर वर्षाला, तर हे वर्षाला 20 गाडी नवीन आली आहे, जी आज परत कधी इंडिया मी एक इव्हेंटला नाही गेली. यावर्षी 6वं वर्ष आहे विंटेज कारच्या आणि 187 कार पार्टिसिपेट करते. पुढच्या वर्षी 1,18,000 माणूस आले होते व्हिजिटर्स. ही वर्ष पण आम्ही काल ओपन आहे पब्लिकसाठी, बघूया किती येते, पण चांगला रिस्पॉन्स आहे. आणि कार पार्टिसिपेशनचा पण चांगला रिस्पॉन्स, की पेशन्स होऊन कसा कार मेंटेन करते,
आपण 100 year old कार काश्मीर महाराजाची, क्वीन एलिझाबेथची, तसं तुम्ही बघेन की आपल्याला 1 वर्षाची कार मेंटेन करायला तकलीफ होते, त्रास होते. ह्याला 100 year old कार पण त्रास नाही. आणि ती कसं पॅशन ऐतिहासिक इंटरेस्ट घेऊन सांभाळून ठेवली कार. ही विंटेज कार असं आहे की एक लाईक स्पोर्ट्स आहे आणि पॅशन आहे. तुम्ही बघेल की गोल्फ आहे, पेडल कोर्ट आहे, हे सगळं कसं नेटवर्किंग इव्हेंटसारखा चालते. तसाच ही विंटेज कार पण एक स्पोर्ट्स आहे आणि पॅशन आहे. आणि सगळे बिझनेस आणि इंडस्ट्री आणि प्रिन्सली फॅमिलीनी ह्याला सांभाळून ठेवली आणि त्याचे कारण आम्ही इकडे करू शकतो. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज पण दरवर्षी ह्याला सपोर्ट करेल. आणि ही मुंबईमध्ये कोई म्युझियम नाही, तर ह्याला तुम्ही 3 दिवसच्या म्युझियम समजून बघा की विंटेज कार्स कसं आम्ही पाहू शकते. शीख धर्माचे 9वे गुरु हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहादत समागम वर्षानिमित्त आज आणि उद्या नांदेड इथे भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव आणि उदासी अशा 9 समाज संप्रदाय एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या त्याग, बलिदान आणि मानवतेसाठी दिलेल्या शहादतीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे आहे. धर्म, राष्ट्र आणि मानवतेसाठी आपले प्राण अर्पण करणारे महापुरुष इतिहासात सदैव अमर राहतात. आणि याच महान व्यक्तिमत्वांमध्ये श्री गुरु तेग बहादूरजी यांचे नाव स्वर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशावरून श्री गुरु तेग बहादूर यांना धर्मांतराच्या दबावावर तडजोड न करण्याच्या कारणाने 1675 मध्ये दिल्लीतील चांदणी चौक येथे शहादत दिली. त्यांच्या बलिदानामुळे हिंददी चादर म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. या कार्यक्रमात सुमारे 10 लाख भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून भाविक मोठ्या प्रमाणावर नांदेडमध्ये एकत्र येणार आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या संदेशात श्री गुरु तेग बहादूरजी यांना अभिवादन करून लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.